अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आता हा हिंदू धर्मातील आपला जो श्रावण महिना आहे, हा श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये साक्षात शिव प्रभू जे आहेत ते ह्या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि अतिशय प्रभावी अशा सेवा जेव्हा आपण करतो त्याचा आपल्याला फायदा होत असतो। तर ह्या श्रावण महिन्यामध्ये अशा काही गोष्टींचा आपल्याला नियम पाळायचा आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येणार नाही। अशा काही गोष्टी आपण दुसऱ्याला द्यायच्या पण नाहीत आणि त्यांच्याकडून काही उसन्या गोष्टी घ्यायच्या पण नाहीत। जर असं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये गरिबी येते। त्या कोणत्या गोष्टी आणि काय हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, आपण काय करतो, एखादी गाडी घेतली स्टेटसला ठेवतो, फेसबुकला टाकतो, इंस्टाग्रामला टाकतो, एखादं घर घेतलं त्याचं इंस्टाग्राम किंवा फेसबुक असं टाकतो, पब्लिसिटी करतो। पण हे केल्यामुळं आपल्याला नजर लागत असते। कारण हल्ली कसं असतं बघा, आज कमी लोक आहेत की तुमचं चांगलं होतं हे सांगणारी आणि चांगलं होऊ दे म्हणणारी, आणि तुमचं चांगलं झालेलं वाईट होऊ दे म्हणणारी बरेच लोक आहेत। आणि दुसरी गोष्ट, आपलं चांगले झालेलं कुणालाही हल्ली बघवत नाही किंवा लोकांना ते चालत नाही। कारण आजकाल लोक स्वतःचा स्वार्थ बघत असतात आणि म्हणून दुसऱ्याचं चांगलं झालेलं कमी लोकांना बरं वाटतं। तर बघा, आपण काय करतो, एखादी गोष्ट घेतली लोकांना सांगणं, एखादी गोष्ट केली लोकांना सांगणं। तर हे सांगत असताना त्यांच्यात जी बघण्याची दृष्टी आहे, मनामधले भाव आहेत, ते प्रत्येकाची दृष्टी भाव चांगले असतील असं नाही। आता समजा मी एक उदाहरण सांगते, मी एखादी गाडी घेतली आणि मी ती गाडी घेतलेली 10 जणांना सांगितलं मी गाडी घेतली आहे, या घरी बघायला किंवा अशी गाडी आहे, तर त्यातले 1 ते 2 व्यक्ती असतील की त्यांना बरं वाटेल, पण 8 ते 9 व्यक्ती जे आहेत त्यांना वाटतं अरे बापरे, ह्याने कशी गाडी घेतली, ह्यांच्याकडे कशी काय गाडी आली, आम्ही एवढे वर्ष राबतो, आम्ही एवढे वर्ष कष्ट करतो, पण आम्हाला गाडी अजून घेता आली नाही, असं बऱ्याच त्यांच्यातून नकारात्मकता येत असते। किंवा एखाद्याच्या घरी आपण गेलो, त्याचं सगळं व्यवस्थित आहे, त्याचं घर चांगलं आहे, त्याच्या घरात सगळं चांगलं आहे, त्याच्या घरातलं वातावरण चांगलं आहे, घरात एकोप आहे, त्यावेळेला आपल्या घरातली म्हणजे आपण म्हणतो बघा, ह्यांच्या घरामध्ये किती सगळं व्यवस्थित आहे ना, आमच्या घरामध्ये असं आहे तसं आहे, म्हणजे ही नकारात्मकता त्या गोष्टीवरती घडत असते आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो। तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला लोकांचं वाईट चिंतायचं असेल तर पहिला तुमचं वाईट होत असतं, म्हणून कधीही कुणाचं वाईट चिंतू नका, नेहमी दुसऱ्याचं चांगलं। कारण ज्या गोष्टी त्यांनी मिळवलेल्या असतात त्याच्या पाठीमागं, म्हणजे जी मी गाडी घेते किंवा मी गाडी घेतली, ती गाडी घेत असताना मी किती स्ट्रगल केलेलं आहे, मी किती त्याच्या पाठीमागं मेहनत केलेली आहे, आम्ही कुठल्या मार्गातून ती गाडी कशा पद्धतीने मिळवली हे लोकांना कळत नाही। फक्त गाडी कशी घेतली ही चर्चा आणि नजर लावणं हे करत असतं। पण तुम्ही ज्या वेळेला गाडी घेता त्यावेळेला तुम्ही कुठल्या मार्गातून गाडी घेतली, किती राबलाय, तुमचे दिवस कसे होते आणि आज तुम्ही कष्टातून मेहनतीतून ही गाडी घेतली हे लोकांना कळत नाही। त्यामुळे शक्यतो आपल्या चांगल्या गोष्टी कुणालाही सांगत जाऊ नका, कारण नेहमी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह होत असताना लोकांना ते चालत नाही। तर अशा वेळेला आपण काही गोष्टी आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये कुणालाही उसन्या द्यायच्या नाहीत किंवा कुणाकडूनही उसन्या घ्यायच्या नाहीत। अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी। सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ते आपण बघा, इतर वेळेसुद्धा आपण दही दूध हे जे वस्तू आहेत ह्या संध्याकाळी कुणालाही देत नाही, कारण ह्यामध्ये साक्षात लक्ष्मी असते, त्यामुळं दहीला कुणालाही उसणं द्यायचं नाही। त्यानंतर बघा, लवंग असेल, वेलची असेल, दालचीन असेल, तमालपत्र असेल, हे सुद्धा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ह्या सुद्धा वस्तू तुम्ही कुणालाही पूर्ण श्रावण महिना उसन्या देऊ नका किंवा कुणाकडूनही उसन्या घ्यायच्या नाही। त्यानंतर बघा, पांढऱ्या वस्तू, कारण महादेवाला पांढऱ्या वस्तू अतिशय प्रिय असतात। मग बघा, आपण सोमवारी पांढरं वस्त्र घालतो, पांढऱ्या वस्तू दान करतो किंवा महादेवाला तांदूळ तीळ जे आहेत ते अर्पण करत असतो। अशा बेल, कापसाचं वस्त्रमाळ हे जे आहे ते आपण पांढरं जे आहे ते आपण दान करत असतो किंवा आपण ते परिधान करत असतो। तर हे पांढरं वस्त्र
आपण जे वापरतो, साडी असू दे किंवा ड्रेस असू दे, एखादी म्हटली अगं मला श्रावण महिन्यात एखादी साडी पांढरी असली तर दे आणि मी श्रावण महिन्यात सोमवारी नेसून तुला देते, बिलकुल द्यायचं नाही. ड्रेस पांढरा उसना द्यायचं नाही किंवा तुम्ही कुणाकडून ड्रेस किंवा साडी मागून आणून नेसायची नाही. त्यानंतर काळं वस्त्र ह्या वेळेला तुम्ही अजिबात श्रावण महिना पूर्ण होईपर्यंत काळं वस्त्र घालायचं नाही. त्यानंतर बघा देवाच्या वस्तू, देवघरामध्ये तुमच्या बघा ग्रंथ, पोथी, शिवलेला अमृत, गुरुचरित्र. आता ह्या श्रावण महिन्यात आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो. कोणी गुरुचरित्राचं पारायण, कोणी नवनाथाचं पारायण, कोणी शिवलेला अमृत, कोणी संपूर्ण शिवलेला अमृतचं पारायण. अशा बरेच गोष्टीची पारायण लोक स्त्रिया करत असतात, पुरुष करत असतात. त्यावेळेला काय होतं, आपल्याकडं एखादी गोष्ट नसेल, आपल्याला समजा शिवलेला अमृत वाचायचं आहे आणि आपल्याकडे पोथी नसेल तर आपण शेजाऱ्याकडे जातो आणि म्हणतो अगं तुझ्याकडे शिवलेला अमृतचा अध्याय असेल तर दे, मी वाचून झाल्यावर देतो. किंवा ती व्यक्ती शेजारची, कोणी आसपासची व्यक्ती, जवळची किंवा तुमची जाऊ जरी असेल, तुम्ही विभक्त राहत असाल, तुमची भावकी असेल, ज्या वेळेला तुम्ही विभक्त राहता त्यावेळेला ते घर वेगळं होतं. त्यांना सुद्धा तुम्ही भावकीत कुणी आलं तरी सुद्धा ह्या वस्तू द्यायच्या नाहीत किंवा त्यांच्याकडून घ्यायचे. समजा तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती आली आणि म्हटली मला शिवलेला अमृत करायचं आहे, गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, तुझ्याकडे गुरुचरित्राची पोथी असेल तर दे, अजिबात द्यायची नाही, तुम्हीही घ्यायची नाही. सरळ तुम्ही केंद्रामध्ये जायचं, विकत आणायचं आणि वाचायची. त्यानंतर बघा देवघरातील वस्तू असतील, कापूर असेल, कोणी अगरबत्ती मागायला येतं, कोणी कापूर मागायला येतं, कोणी वाती मागायला येतं. बेलपत्र सुद्धा तुम्ही कुणाला मागायचं नाही किंवा कुणाकडून द्यायचं नाही. तुम्ही विकत घ्या बेलपत्र किंवा झाडाचं तोडून आणून घाला, नसेल तर तुम्ही अजिबात घालू नका. महादेव म्हणत नाही तू उसनं आणून घाल किंवा दुसऱ्याकडून मागून घाल. मनोभावे तुम्ही महादेवाच्या पिंडीला नमस्कार केला तरी सुद्धा पोचेल, पण तुम्ही बेलपत्र मागून आणून घातला तर ते फार दोष लागतात. कसं आहे बघा, माझ्याकडे बेलपत्र आहे आणि एखादीनं माझ्याकडे बेलपत्र मागितलं तर ते जे बेलपत्र मी वाहण्यासाठी आणलेलं आहे, कुठल्या गोष्टीसाठी, समजा मुला त्रास देत आहेत, मुलांचं लग्न होत नाही किंवा मुलांना संतान प्राप्ती नाही, त्यासाठी जर मी बेलपत्र व्हायला महादेवाला आणलं असेल आणि चुकून ते दुसऱ्याला दिलं तर ते दोष त्यांच्या घराला लागतात. म्हणून बिलकुल बेलपत्र सुद्धा उसणं द्यायचं नाही किंवा घ्यायचं नाही. पांढरी फुलं असतील, तांदूळ असतील, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ असेल, हे सुद्धा उसणं द्यायचं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कांदा लसूण सुद्धा उसणा द्यायचा नाही. तुम्ही ह्या गोष्टी अगदी नियमितपणे पाळला तर तुम्हाला त्याचा फायदा नसेल. चुकून जरी तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याकडून उसणी आणली किंवा ह्यातली उसणी दिली तर तुमच्या घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर हा संपूर्ण श्रावण महिना कुणाकडूनही उसने पैसे घेऊ नका किंवा स्वतःकडचे पैसे उसने कुणालाही देऊ नका. तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही बँकेतून घ्या, लोन काढा किंवा बँकेतून तुम्ही काहीतरी धडपड करून करा, मेहनत करा, मिळवा, पण कुणाकडूनही उसने पैसे आणू नका किंवा कुणालाही उसने पैसे देऊ नका. त्यानंतर आपल्या घरातील ज्या काय दही असेल, ताक असेल किंवा ज्या अजून काही म्हणजे तांदळाचं पीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ असेल, तांदूळ असतील, साखर असेल, ह्या पांढऱ्या वस्तूसुद्धा आपण द्यायचं नाही. तुम्ही दान करू शकता, पांढऱ्या वस्तू तुम्ही दान करू शकता. मग तुम्ही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, फुटपाथवरती बसलेले, मंदिराच्या बाहेर बसलेले जे लोक गरीब असतात त्यांना तुम्ही पांढरं वस्त्र परिधान करू शकता. साखर, पीठ, तांदूळ हे दान करू शकता. पण उसणं कुणालाही द्यायचं नाही, कुणाकडूनही घ्यायचं नाही. त्यामुळं तुमच्या घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ जे बनवतात त्यांना सपोर्ट मिळतो. तुमचं काहीही व्हिडिओ सबस्क्राईब केल्यामुळं काही नुकसान नाही, पण व्हिडिओ ज्यांनी केला आहे त्यांना तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुमचा खूप सपोर्ट असतो. त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. श्री स्वामी समर्थ.